सध्या राज्यामध्ये गणेश उत्सवाची धूम आहे। 1.5 दिवसाचे गणपती, 5 दिवसाचे व 7 दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन केल्यानंतर अनेक घरगुती गणपती विसर्जन केल्यानंतर अनेक जण जे आहेत ते सार्वजनिक मंडळाचे मोठमोठे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात आणि त्यामधून नवीन ज्या संदेश असतात ते देखील पाहायला त्यांना मिळतं। मात्र अशाच प्रकारे मुंबईच्या 7 रस्त्याचा राजा संत गाडगे महाराज चौक सार्वजनिक गणेश मंडळाने एक वेगळा गणपती आणि एक वेगळा देखावा या ठिकाणी केलेला आहे। विशेषतः पाहायला गेलं तर या देखावामध्ये आपण पाहू शकता की मराठी भाषेच्या अभिमानाचा देखावा जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या मंडळाने 15 फूटच्या गणेश मूर्तीचं या ठिकाणी साकारलेली आहे। विशेषतः या मूर्तीच्या एका हातामध्ये मराठी पुस्तक ठेवून मराठी भाषेचा अभिमानाचे संदेश या ठिकाणी दिलेले आहेत। या मंडळाची खासियत पाहायला गेलं तर 1947 साली लोकमान्य टिळक यांनी स्थापन केलेल्या परंपरा जी आहे ती आजपर्यंत या ठिकाणी जपताना दिसून येत आहेत। एकंदरीत आजही ही गणेश मूर्ती जी आहे ती आपण एखाद्या राजाच्या ऐटीमध्ये बसलेला या ठिकाणी दिसून येत आहेत। मराठी भाषेला अभिजात भाषाचा दर्जा मिळाल्यानंतर त्या संकल्पनेतून या ठिकाणी सामाजिक संदेश देणारा देखावा या ठिकाणी आकर्षित ठरत आहेत। विशेषतः मूर्तीच्या पाठीमागच्या भागात आपण पाहिलं तर धर्म पंथ जात एक जगतो मराठी हे घोषवाक्य या ठिकाणी ठळक झळकताना पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर बाराखडी असेल, मराठीत बोलूया, मराठीत लिहूया, आपली ओळख जपूया असे संदेश देणारे फलक देखील या ठिकाणी झळकत आहेत। एवढंच नव्हे तर इतर प्रांतातील लोकांना मराठी भाषेचा सन्मान करावा अन्यथा आपल्या राज्यात परतावे असा थेट संदेश देणारी पोस्टर देखील या ठिकाणी झळकत आहेत। यामुळे 7 रस्त्याचा राजा फक्त गणपती बाप्पाचं दर्शन नाही तर मराठी भाषेचा सन्मान करावा अशा प्रकारचे संदेश देखील या ठिकाणी देत आहेत आणि यासाठी मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी या मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।